शिकत आहे. आज मी एक मराठी नाट्यछटा सादर करणार आहे. माझ्या मराठी नाट्यछटेचे नाव वहारे पाणी टंचाई. तर चला सुरू करूया. आई, मी हातपाय धुते ग. काय म्हणतेस? आज संध्याकाळी पाणी येणार नाही. आज पाणी टंचाई आहे. अगं आई, या भरलेल्या पाणीवरून मला अजिबात वाटत नाही की आज पाणी टंचाई आहे ते. आपण घरात 3 माणसं, तू, मी आणि बाबा, आणि केवढं ग हे पाणी भरून ठेवलं आहेस. काय म्हणतेस? गप्प बस. बरं बाई, बसते मी गप्प. आई, आता तरी हातपाय धु का ग? हो हो, अगदी अर्धच पातेलं पाणी घेते. कळते ना मला की आज पाणी टंचाई आहे ते. शिवाय शाळेत बाई सांगतात पाण्याचा वापर कमी करावा. हे कसे विसरेन मी? बाईंनी सांगितलंय हवा तेवढा पाऊस पडत नाही, त्यामुळे धरणात पाण्याचा साठा हळूहळू कमी होत चालला आहे. आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घ्यावं. आणि आई, तू 3 माणसासाठी केवढं ग हे पाणी भरून ठेवलं आहेस? अगं, ते भरलेलं पाणी ओतून का दिलंस? काय म्हणतेस? काल भरलंय, शिळं झालं. अगं आई, तूच तर मला परवा पेपरमध्ये वाचून सांगितलंस ना, पाणी कधी शिळं होत नाही. म्हणून शिळं पाणी ओतून पाणी भरण्याचा वेडेपणा नागरिकांनी अजिबात करू नये. आई, बघ बघ, जोशी काकू येत आहेत बाल्टी घेऊन. बहुतेक आपल्याकडे पाणी मागायला येत असतील. काय म्हणतेस? कटम लावू? अगं आई, 1 बादली पाणी त्याला का हरकत आहे ग? काय म्हणतेस? धपाटे खावे लागतील? बापरे, धपाटे खावे लागतील, मग गप्प बसलेलंच बरं. कोण? जोशी काकू का? काय म्हणताय? 1 बाल्टी पाणी पाहिजे? छे हो, आमच्याकडे कुठे आहे पाणी? थोडंच तर भरलंय, तेच कसं बसं पुरवायचं आहे. बरं बाई, येते मी. हो हो, या या. आई, गेल्या ग जोशी काकू? हो हो, गेल्या. आई, मी आंघोळीला जाते ग. हो हो, आंघोळी ही अर्ध्या पाण्यातच करते. पण आई, आंघोळीला गरम पाणी कशात घेऊ ग? सगळ्या बालद्या अगदी गच्च भरल्यात. काय म्हणतेस? 1 बादलीत पाणी ओतून देऊ? व्हा ग, मगाशी जोशी काकू आली, त्यांना 1 पाणी बादली द्यायला काचकूच केलीस आणि आता म्हणतेस 1 बादलीतलं पाणी ओतून देऊ? मगाशी पण 1 पातेलाभर पाणी ओतून दिलंस शिळं झालं म्हणून. आता उद्या दोन्ही वेळेस पाणी आलं तर शिळं झालं म्हणून ओतून देणार. आता तुम्हीच सांगा मित्रमैत्रिणींनो, पाहिली आहे का कोणी अशी पाणी टंचाई? मग काय म्हणताय? ह्यालाच तर म्हणतात वहारे पाणी टंचाई, वहारे पाणी टंचाई. धन्यवाद.